जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेनं पदोन्नतीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी जिल्हा परिषदेच्या आवारात घंटानाद आंदोलन केलं। प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास 15 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी राजेंद्र मोरगे, अरुण जोरवेकर, अनिल देशमुख, विकी दिघे, अशोक कदम, सोमनाथ भिटे, शशिकांत रासकर, आबासाहेब घोडके, भरत घुगे, शिवाजी निमसे, कैलास अकोलकर, कैलास डावरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते। कालबद्ध पदोन्नती मिळावी, आदर्श लिपिक पुरस्कार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी दिनांक 15 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचं आजचं जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते आंदोलन करण्यासाठी प्रशासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे। जिल्हा परिषदेमध्ये सर्व संवर्ग असून त्या संवर्गांना वेगळा न्याय दिला जातो आणि लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय दिला जातो। लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संदर्भात माननीय सहाय्यक आयुक्त यांनी 15 दिवसाची मुदतीत सर्व पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रशासनाला सूचना देऊनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। त्यानंतर आम्ही जवळ 1 ते 1.5 महिना थांबलो। 1.5 महिन्यानंतर सुद्धा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। ही अतिशय खेदाची बाब आहे। पदोन्नती थांबल्यामुळे आमच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे पुढचा चॅनल पूर्ण थांबतो। कनिष्ठ सहाय्यकापासून तर कक्षा अधिकाऱ्यापर्यंत आणि त्याच्या पुढच्या वर्ग 2च्या पदोन्नतीपर्यंतचा सर्व चॅनल थांबलेला आहे। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून वेगवेगळे कारणं देऊन प्रशासनाने लिपिकांची दिशाभूल केलेली आहे आणि ते पदोन्नतीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि निश्चितच प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आज लिपिकांनी हे आंदोलन केलेलं आहे। तसंच कालबद्ध पदोन्नतीसारखा किरकोळ विषय आहे। गेल्या मागील जानेवारी 2016 पासून माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आश्वासन दिलेलं आदेश दिलेले होते की पदोन्नती तात्काळ करा कालबद्ध पदोन्नतीच्या, परंतु 3-3 महिन्याला संघटनांच्या मिटिंगा होत्या, त्यामध्ये सुद्धा शिवसाहेबांनी आदेश देऊन गेले 1 ते 1.5 वर्ष प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि संघटनेने आंदोलनाची नोटीस दिल्याबरोबर लगेच काल त्यांनी कालबद्ध पदोन्नतीचे आदेश निर्गमित केलेले आहे। मित्रांनो, हा लिपिकवर्गीय संघटनेचा विजय आहे आणि हा सामान्य लिपिकाचा दबलेला आवाज जोपर्यंत ज्यावेळेस शिवसाहेबांपर्यंत पोहोचला त्यामुळे हे कालबद्ध पदोन्नतीचे आदेश आपल्याला प्राप्त झालेले आहे मित्रांनो। आणि त्याचबरोबर इतर प्रश्नांबाबतही प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे। आनंदाची बाब आहे। लिपिकांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची आवश्यकता नाही। लिपिक हा जिल्हा परिषदमधला कणा आहे। जिल्हा परिषदमधले सर्व कामे असतील सर्व लिपिकांवर अवलंबून आहे। लिपिकाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची इच्छा नाही। प्रशासनाने त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि प्रश्न मार्गी लावावे। आयुक्त साहेबांनी भेटले आणि ते बिंदू नामवली जी अपूर्त होती ती पूर्त करून दिलेली आहे, परंतु जे काही त्रुटी आहे जिल्हा प्रशासन करायला पाहिजे होत्या त्याकरता मान्य आयुक्त साहेबांनी 15 दिवस मुदत दिली होती, परंतु आज जवळजवळ 1.5 महिना झाला तरी या जिल्हा प्रशासनाने काहीच पूर्त केलेलं नाही। मला असं म्हणणं आहे की यांनी जाणीवपूर्वक लिपिक वर्ग अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ही पदोन्नती आज ते गेलेले आहे अशी माहिती मिळाली। म्हणजे आमच्या संघटनेने जिल्हा शाखेने 26 तारखेला पत्र लिहिलेलं आहे की आमच्या या विविध मागण्या आहे त्या जर पूर्त झाल्या नाही तर 1 तारखेपासून आम्ही घंटानाद आंदोलन सुरू करणार आहोत। तर आमच्या संघटनेचे अध्यक्ष अरुणराव जोरवेकर आणि अशोकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जे आज संघटनेचं आंदोलन चाललेलं आहे तर हे आंदोलन निश्चितच आमचं एकच याच्यामध्ये आहे का लिपिकांनी लिपिकाकरता एकत्र आलो आम्ही आहोत। आमचे प्रश्न एकत्र आहेत। जर तुम्ही मला म्हणायचं असं आहे जर प्रशासन 1 वर्ष होऊन बिंदू नामवलीस मंजुरी देत नाही तर हा अन्याय आहे। याच्यामध्ये बरेच लोक रिटायर झालेले आहेत तर यांना मानवी तारखेसह यांना पदोन्नती द्यावी अशी आमची या संघटनेतून त्यांना मागणी आहे। तसेच आता स्पर्धा परीक्षा 2015मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ नये। ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं आवेदनपत्र विभागीय आयुक्ताकडे पाठवलं जातं मंजुरी करता पाठवलं जातं त्यावेळेस तो कोणत्या पदाचं पद रिक्त आहे कोणत्या संवर्गात पद रिक्त आहे त्याची पात्रता आहे की नाही हे सर्व बाबी पूर्ण करून त्याचं आवेदनपत्र स्वीकारलं जातं। प्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आज जे आंदोलन होतं आहे हे आंदोलन खऱ्या अर्थानं लिपिकांची इच्छा नसताना 31 मार्च चालू असताना कार्यालयामध्ये कामाचे व्याप असताना सुद्धा या ठिकाणी आम्हाला हे आंदोलन करण्यावर लादलं गेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला ज्या हे आंदोलन आज करायची वेळ येते ही खऱ्या अर्थाने प्रशासनाने लिपिकांच्या जाणीवपूर्वक मागण्यांकडे केलेलं दुर्लक्षामुळे हे आंदोलन करण्याची वेळ येते। आपल्या या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कामबंद आंदोलनाचा भूमिका या ठिकाणी आपण घेणार आहोत। लिपिकांच्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये पदोन्नती असतील कालबद्ध पदोन्नती असतील किंवा त्यांच्या खास बदल्यांचे असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कारणावरून त्यांच्यावरती होणाऱ्या कारवायांच्या असेल या संदर्भामध्ये लिपिक संवर्गाने प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेप्रमाणे पदोन्नती देणं हे क्रमप्राप्त आहे आणि हे नियमित काम आहे।
पदोन्नतीसाठी अशा प्रकारचं संघटनेला आंदोलन करावं लागलं आणि प्रशासनाला जाग आणावी लागली, ही अतिशय खेदाची बाब आहे. तर यावर माझं असं निवेदन आहे संघटनेच्या वतीने की प्रशासनाने याच्यावर ताबडतोब कार्यवाही करून जे काही पात्र कर्मचारी असतील त्यांना ताबडतोब त्यांनी पदोन्नती द्यायची आहे, अशी मी संघटनेच्या वतीने विनंती करतो. संघटनेच्या विविध मागण्यांबाबत सातत्यानं आश्वासनं देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्यानं संघटनेनं आंदोलनाचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात संघटनेनं घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.